तुमचे विचार आणि तुमची जीवनमूल्य यामुळेच तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात सर्वांसाठी। माननीय श्री जयंतभाई पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ श्रद्धा अंकित साखरे, सभापती खालापूर पंचायत समिती, श्री अंकित साखरे, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खालापूर। खोपोलीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्यात आल्याने शिस्त लागल्याचे दिसून येत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे। माननीय आमदार भाई जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या तसेच महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील पहिल्या नाट्यगृहाच्या शुभारंभास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग। खोपोलीत नो पार्किंग झोन आणि समविषम तारखांच्या पार्किंगचे नियम लागू आहेत, पण काही दिवसांपूर्वी टोईंग ठेकेदाराचा ठेका बंद करण्यात आला होता आणि तेव्हापासून वाहने पार्किंग करण्याची शिस्त बिघडली होती। त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या पुन्हा गंभीर झाली होती। पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कार्यकर्ते आणि पत्रकारांनी टोईंग व्हॅन पुन्हा सुरू करण्याची मागणी सतत लावून धरली होती। त्यामुळे राजन जगताप यांनी पुढाकार घेत नव्याने पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून आवश्यक त्या परवानग्यांची पूर्तता करून पुन्हा ही सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांना पुन्हा शिस्त लागणार असल्याने आनंद व्यक्त होत असला तरी दंडाची रक्कम 200 वरून 300 रुपये करण्यात आल्याने नाराजीही व्यक्त होते। यातील 100 रुपये पालिकेला मिळणार आहेत। त्यामुळे पालिकेने पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देत खुशाल पैसे घ्यावेत असे बोलले जाते। व्यवस्था इथं अजिबात नसताना ज्यावेळेला इथं टोईंग व्हॅन चालू केली होती, टोईंग व्हॅन चालू केल्यामुळे खोपोलीच्या या पार्क ह्याच्यासाठी वाहनांच्या याला चांगली शिस्त लागली होती आणि समविषम पार्किंग खोपोली गावामध्ये चालू केली होती। त्यामुळे बऱ्याचशा गाड्या खोपोलीमध्ये व्यवस्थित लागत होत्या आणि ट्रॅफिकला त्याची कुठची अडचण होत होती। पण कालांतरी मध्यंतरीच्या कालामध्ये ही टोईंग व्हॅन बंद झाली आणि खोपोलीची शिस्त पूर्णपणे बिघडून गेली। कोणी कुठून येते, कुठेही गाड्या लावते। नगरपालिकेने कुठे याची पार्किंगची व्यवस्थित सोय केलेली नाही आहे। त्यामुळे खोपोलीकरांना, खोपोलीच्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो आहे। आता ह्या टोईंग ज्याला परत चालू केली त्यावेळेला पहिले 200 रुपये दंड होता, आता तो 300 रुपये केला आहे आणि 300 रुपये दंड केला त्याच्यामध्ये नगरपालिका 100 रुपये घेते। आता नगरपालिकेने 100 रुपये जर घ्यायचे असतील तर खोपोलीमध्ये नगरपालिकेने कुठेतरी पार्किंगची सोय करणं गरजेचं होतं, पण कुठेही पार्किंगची नगरपालिकेची अशी सोय व्यवस्थित नाही आहे की जेणेकरून जे बाहेरून लोक इथं मार्केटिंगसाठी येतात त्यांना गाडी लावायला जागा असेल अशी कुठलीच सोय नाही आहे। आता जे लोक गाड्या विकत घेऊन जे लोक टॅक्स भरत आहेत त्यांनी टॅक्स भरून गाडी रस्त्यावर लावायची नाही आणि त्या ठिकाणी वाटेल तेवढ्या वाटेल तशा हातगाड्या गावामध्ये लागलेल्या असतात आणि त्याचाही लोकांना त्रास होतो। आता त्यांनी पण धंदा करावा गरिबांनी, आम्हाला हे पण मान्य आहे, पण त्या लोकांच्या गाड्या हातगाड्या उचलून येत नाहीत आणि जे लोक टॅक्सेबल आहेत, टॅक्स भरत आहेत त्यांच्या गाड्या उचलून जायच्या आणि त्यांनी परत 300 रुपये दंड भरायचा। म्हणजे ही आता मनमानी कारभार ह्या लोकांचा चाललेला आहे। वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुन्हा टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली असून समविषम तारखांचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। मध्यंतरी खोपोली शहरामध्ये टोईंग सेवा बंद केलेली होती, परंतु आजपासून खोपोलीमध्ये बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याकरता पुन्हा एकदा टोईंग सेवा ही रस्त्यावर उतरलेली आहे, जेणेकरून जो कोणी बेशिस्त वाहने लावेल त्यांना शिस्त लावण्याकरता ही टोईंग सेवा सुरू करण्यात आलेली आहे। आणि याचे साधारण नियम असे आहेत, रस्त्याच्या दुतर्फा सम आणि विषम बोर्ड लावलेले आहेत। जिथे
जी चिन्हांकित केलेली बोर्डं आहेत त्या ठिकाणी 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, जी चिन्हांकित केलेली वाहने असतील ती सोडून जर दुसरी वाहनं तिथे थांबलेली असतील किंवा ठेवण्यात आलेली असतील तर ती वाहने टोईंगकडून उचलण्यात येतील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. चेतन म्हात्रेसह शुभम पोटे, संवाद मराठी, खोपोली. शेकापचे सरचिटणीस माननीय आमदार भाई जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक किशोर पाटील, रायगड जिल्हा चिटणीस शेकाप.